नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंडाळकर यांनी जे आहे ते त्यांच्या मतदारसंघात सोनखडी इथं जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक तक्रारींचा पाऊस जे आहे ते जनता दरबारात पडताना आपल्याला पाहायला मिळाला। विशेष करून महावितरणच्या विरोधात सर्वाधिक तक्रार आल्याचे चित्र पाहायला मिळालं। काय सांगाल आमदार साहेब, महावितरणच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे, अनेक तक्रारी ज्या आहेत ते महावितरणच्या विरोधात आलाय, महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय, तुम्ही त्यांना इशाराही दिलाय, वाटतं महावितरणची व्यवस्था सुधारेल? आज सोनखेड या भागामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जनता दरबाराचं मी आयोजन केलं होतं। या जनता दरबाराला अधिकारी म्हणून या तालुक्याचे तहसीलदार, पंचायत समिती लोहाचे BDO आणि प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी मी बोलवले होते, जेणेकरून जनते आणि माझ्यामध्ये एक संवाद व्हावा आणि एका छताखाली जे काही अडचणी आहेत त्यांच्या ते सोडवण्यासाठी मी जनता दरबाराचं या ठिकाणी आयोजन केलं। आणि आपण आता बघितलं असेल की अनेक लोकांच्या छोट्या छोट्या अडचणी या ठिकाणी आहेत, ते अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं। आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आता जे बोललात की MSCBचा मोठा भोंगळ कारभार या ठिकाणी दिसतोय, ते खरं आहे की वारंवार MSCBसाठी लाईटच्या संदर्भामध्ये तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ऊर्जा खातं त्यांच्याकडेच आहे, त्यांच्याकडे मी निश्चितपणे तक्रार करणार आहे आणि या सिस्टमला निश्चितपणे आपण सुधारण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित केल्याशिवाय राहणार नाही। आणि जनतेला चांगली लाईट म्हणजे शेतातली असो किंवा गावातली असो, गावठाणची असो, ते चांगली कशी देता येईल यासाठी पुढच्या काळामध्ये कर्मचारी, अधिकारी या सगळ्यांना सोबत घेऊन मी या भागासाठी काम करणार आहे। आपण बघतोय विधानसभेच्या निवडणुकानंतर अजित पवार तीनदा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा झालाय, मात्र शिवसेनेत सगळी शांतता पाहायला मिळते। शिवसेनेची शांतता कुठेही नाही आहे। हे नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे आणि ताकद असल्यामुळे आज नांदेडमध्ये शिवसेनेचे 4 आमदार आहेत। आपण पाहताय शिवसैनिक चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत। आम्ही शिवसेनेचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेतो आहे आणि कसं आहे की आपण नेत्यांची आपण नाव घेतले, ज्याच्या पक्ष त्यांना मोठा करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांचे ते प्रयत्न चालू आहेत आणि शिवसेनेसाठी आम्ही रात्रंदिवस आम्ही काम करत आहोत आणि पक्ष वाढीचं सुद्धा आमच्या माध्यमातून काम चालू आहे आणि शिवसेनेला चांगली बळकटी पुढच्या काळात तुम्हाला दिसून जाईल। येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, महानगरपालिका आहेत, नगरपंचायत आहेत, यामध्ये शिवसेनेचं घवघवीत यश पुढच्या काळामध्ये निश्चित तुम्हाला दिसेल। शिवसैनिक म्हणजे आम्ही ग्राउंडला काम करणारे कार्यकर्ते आहोत। बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून आम्ही सर्व शिवसैनिक काम करत असतो। आज तुम्ही बघितलं एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांसाठी हे जनता दरबार या ठिकाणी आयोजित केला। आम्ही निश्चितच आम्ही ग्राउंडचे कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्ता म्हणूनच आम्ही सगळेजण काम करतो। यासाठी जनतेत आणि आमच्यामध्ये चांगला संवाद आहे, त्यासाठी जनता आम्हाला शिवसेना म्हणून आम्हाला पुढच्या काळात सुद्धा भरभरून देईल, यामध्ये कुठलीही शंका या ठिकाणी नाही। भाजपाचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी असा दावा केला की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपा हा 1 नंबरचा पक्ष असेल, शिवसेनेची काय परिस्थिती असेल? प्रत्येकाला वाटते की आपला पक्ष 1 नंबरचा राहिला पाहिजे, त्यामध्ये आम्हालाही माहीत आहे की आमचा जिल्ह्यामध्ये शिवसेना 1 नंबरला राहील, यामध्ये आम्हाला कुठली या ठिकाणी शंका नाही। ज्याचा त्याला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे आणि निश्चित कोणालाही वाटते की माझा पक्ष 1 नंबरला राहिला पाहिजे आणि चांगली गोष्ट आहे की प्रत्येकांना वाटलं पाहिजे। पक्षासाठी प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता आपल्या आपल्या परीनं पक्षवाढीसाठी काम करत असतो, तसं आम्ही शिवसैनिकसुद्धा पक्षवाढीसाठी आमचाही पक्ष 1 नंबर राहिला पाहिजे यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी काम करत आहोत। आज राष्ट्रवादीचे आमदार चिखलीकर असं म्हणले की जर कोणाला युतीचा धर्म पाळायचा नसेल तर आम्ही सोबळासाठी तयार आहोत। राष्ट्रवादीची तेवढी ताकद नांदेड जिल्ह्यात आहे। देशामध्ये महायुतीचे सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, त्या अनुषंगाने आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून वैयक्तिक माझं असं मत आहे की ज्या पद्धतीनं आमदार, खासदार यांच्या
जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस आपण युती करतो आणि पुढच्या काळामध्ये जे काही निवडणुका होणार आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत, म्हणजेच कार्यकर्त्याच्या निवडणुका होणार आहेत. कार्यकर्त्यासाठी युतीतल्या सर्व नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे, जेणेकरून कार्यकर्ता खचून जाऊ नये यासाठी आपण सर्व युतीतल्या नेत्यांनी काम केलं पाहिजे. मला निश्चित खात्री आहे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्याचे नेते अजितदादा पवार हे निश्चितपणे ज्या पद्धतीनं आज राज्यामध्ये महायुतीचं एक घट्ट सरकार आहे, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा युती सरकार म्हणूनच निवडणुका लढल्या जातील अशी निश्चित मला या ठिकाणी अपेक्षा आहे आणि महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत. आज घडीला तर तसं चित्र या ठिकाणी दिसतं. आज आपण जनता दरबार घेतला आहे. शेकडो नागरिक आले, अनेक समस्या आहेत, अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. वाटतं का येत्या काळात या समस्या सोडवल्या जातील का? भूमिका काय असेल पुढची? निश्चितपणे मी एक वेगळा माणूस आहे. आपण बघितलं असेल जे अधिकारी काम चांगलं करतात तुमच्या समोर मी अधिकाऱ्यांचं हार शाल श्रीफळ देऊन मी त्यांचा सत्कार केला, त्यांचा सन्मान केला. जो अधिकारी काम करतो त्याचा मी निश्चित सत्कार आणि सन्मान करतो आणि जे काही अधिकारी काम करत नाहीत त्यांना प्रत्युत्तर देण्याची क्षमतासुद्धा माझ्यामध्ये आहे. हे मी तुम्हाला सर्वांच्या समोर मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जनतेचे प्रश्न अधिकाधिक सुटले पाहिजे यासाठी अधिकारी कर्मचारी आणि आम्ही लोकप्रतिनिधी एक समन्वय ठेवून जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत. निश्चित आपण बघतोय हे होते नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंडारकर, ज्यांनी जनता दरबारातून आपले संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सोनखेड, नांदेड.